Did you see the screen now? Okay. So in the last practical, we have seen one of the important topic, that is positive voltage regulator in a last practical, right? आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? Please reply there. Yes, sir. Okay. To study that is negative voltage regulator, we have to study the positive voltage regulator. We have studied already, but revision of that topic is important. For that purpose of the 7nxx purposes, means 7.8xx आणि 7nxx हे दोन वेगळ्या प्रकारचे रेग्युलेटर आहेत. 7.8xx हा पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर होता, लक्षात घ्या, आपण पाहिलेला गेल्या प्रॅक्टिकलला. आणि XX म्हणजे काय असतं, जर 7802 म्हणजे 2 व्होल्ट असेल, 7805 म्हणजे 5 व्होल्ट असेल, 7809 म्हणजे 9 व्होल्ट असेल, 7812 म्हणजे 12 व्होल्ट असेल, लक्षात घ्या. म्हणजे XX इंडिकेट द व्होल्टेज लेवल ऑफ द पर्टिक्युलर configuration. See, 7.8xx is series for the purpose of your positive voltage regulator, and the 7xx indicate the series of the negative voltage regulator. We just introduced the things which are related to the 7x first. Now see, 7.8xx is the regulator which have positive voltage regulation. Positive voltage indicate that it should be regulate the positive voltage of the from 7.8 to 7.812 or 7.820 up to the 20 volt voltage regulated by this 7.8xx series, right? So for that purpose we have to be apply the voltage that must be greater than 2 volt. Means if we have to be regulate the 12 volt voltage, in that case you must apply the input as a 14 volt, because 2 volt voltage is required for the purpose of your 7.8xx IC, right? So this is the aim of your 7.8xx. We have already seen, but to study the 7.9xx we have to knowledge of the 7.8xx, right? तर पहा 7.8xx साठी आपण काय केलं होतं की आपण 7.8 मला वाटतं 12 7.812 हा IC यूज केला होता, ज्याच्यामध्ये आपण 12 व्होल्ट रेग्युलेट करत होतो. त्यासाठी आपण काय केलं होतं, पहा रेग्युलेटर IC चा यूज थेरी सांगतो. याची रेग्युलेटर IC साठी आपण काय केलं होतं, तर ती एक 3 टर्मिनल डिव्हाइस आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये एक इनपुट होतं, 2 ग्राउंड होतं आणि 3 आउटपुट होतं. याच्यासाठी 7.8xx सिरीज साठी, लक्षात घ्या. 7.8xx ची डायग्राम आहे, त्याच्यात 1 इनपुट आहे, 2 ग्राउंड आहे, 3 आउटपुट आहे, म्हणजे टर्मिनल, लक्षात घ्या. तर 3 टर्मिनल आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि हे रेग्युलेट तुमचं व्होल्टेज 7.802 2 व्होल्ट पासून 12 व्होल्ट असेल किंवा 2 व्होल्ट पासून 20 व्होल्ट व्होल्टेज एवढं रेग्युलेट करतं. आणि 7.812 इट इंडिकेट दॅट 12 व्होल्ट रेग्युलेटर. 7.802 इट इंडिकेट 2 व्होल्ट व्होल्टेज रेग्युलेटर. इट शुड बी इन अ 220 पॅकेज. 220 म्हणजे सांगतो कसं असतं ते पॅकेज डायग्राम मध्ये, मला वाटतं त्याची डायग्राम हे 7905 चे, लक्षात घ्या. पण इथं आपण 7805 जर समजा कसं केलं तर या प्रकारे ती डायग्राम असते, लक्षात घ्या. 7805 समजा आहे, तर फक्त चेंज याच्यात पिन डायग्राम मध्ये फरक आहे. पहा त्याच्यामध्ये 1 नंबर पिन जे असते ना, इन केस ऑफ 7.8, लक्षात घ्या, 1 नंबर पिन असते ती इनपुट असते, 2 नंबर पिन ग्राउंड असते, 3 नंबर पिन आउटपुट असते, लक्षात घ्या. हे मी ज्या दाखवली डायग्राम हे तुमची 7905 च्या, लक्षात घ्या. त्याच्या रिस्पेक्ट टू तुम्हाला 1 मिनिट लक्षात घ्या. 7905 आणि 7805 मध्ये फरक काय, तर 7905 हा निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आहे, 7805 हा पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर आहे. ही पिन डायग्राम सुद्धा वेगळी आहे. 7805 ला काय असणार आहे, 1 ला इनपुट असणार आहे, 2 ला ग्राउंड असणार आहे, 3 ला आउटपुट असेल. पण 7905 साठी वेगळा आहे, 1 ला ग्राउंड आहे, 2 ला इनपुट आहे, 3 ला आउटपुट आहे, लक्षात घ्या. हा चेंज आहे. फक्त मी तुम्हाला पिन आउट कशी असते यासाठी सांगितली. थोडक्यात मी इंट्रोड्यूस करतो. हा झालेलं आहे आपलं, पण त्याशिवाय तुम्हाला पुढे हे करता येत नाही. पहा आता आपण पाहिलं होतं
7805 च्या रिस्पेक्टिव्ह. लक्षात घ्या त्याच्यातले जे रेग्युलेटर असतात ना ते साधारण 7805 म्हणजे 5 व्होल्ट झाला, 7806 6 व्होल्ट झाला, 7808 8 व्होल्ट झाला, 7809 9 व्होल्ट झाला, 7812 हा म्हणजे 12 व्होल्ट झाला, 7815 15 व्होल्ट झाला, 7818 18 व्होल्ट झाला, 7824 हा तुमचा 24 व्होल्ट झाला. लक्षात घ्या. In this case, we have to be use the regulation purposes 2 volt extra voltage. If we have to be regulate the 18 volt, in this case, we must apply the input voltage as a 20 volt because this 2 volt is used for the purpose of its working purposes, right? So there are two capacitors used for this configuration. See the diagram. Here is the diagram. See, consider that 7805 regulator. In this case, we have to be apply the 230 volt AC supplies for the input. This is your bridge type configuration. Accordingly, input voltages came across here. This is the thing related to the 7805. In this case, we have required the two capacitor must. लक्षात घ्या इथं दोन कॅपॅसिटर आपल्याला एक इनपुट कॅपॅसिटर आणि आउटपुट कॅपॅसिटर लागतात. कशासाठी सांगतो, ज्यावेळेस आपलं सिग्नल इथं आलेलं असते ना ती त्याचा चार्ज जे कसं असतं याच्यामध्ये तुमचं जर इथून येणारं इनपुट समजा 7 व्होल्ट आहे समजा, लक्षात घ्या ते काही कारणामुळं 6 व्होल्ट झालं. लक्षात घ्या याच्या प्रोसेसिंग साठी 2 व्होल्ट लागतो म्हणजे ऍक्च्युली 4 व्होल्टच त्याला मिळतं. लक्षात घ्या म्हणजे त्या केसमध्ये काय करतं हे याच्या कॅपॅसिटरनं स्टोअर केलेली एनर्जी या 7805 ला अप्लाय करतात. त्यामुळेच हे रेग्युलेट करत असतं की 5 व्होल्ट बरोबर. लक्षात घ्या किंवा काही कारणामुळे काय झालं इथून जे अप्लाय केलेले व्होल्टेज आहे कमी जास्त झालं त्या केसेसमध्ये सुद्धा याच्यात कसं आहे याच्यामध्ये ओव्हरलोड कॅपॅसिटी असते. लक्षात घ्या त्या केसेसमध्ये सुद्धा हे फक्त पुढं म्हणजे 7 व्होल्ट अप्लाय करतं, 2 व्होल्ट त्याच्या प्रोसेसिंग साठी जातात आणि पुढचं 5 व्होल्ट पुढे पास केलं जातं. लक्षात घ्या म्हणजे 2200 microfarad is the capacitor used for the charging purpose. This is used when the input applied here that should be changes, means it should be less than that of required. In that case, the stored energy of this capacitor is provided to the input, right? So output capacitor have less value, that is 100 nanofarad. Why it is? Because this is not required to storage purposes. It should be whatever the output coming across it have some of the noise, it should be going towards the ground. That's why it is used, right? So you got the positive 5 volt in this case. You know you have to use the 7805 regulator. These are the thing what we have to be already studied. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय का? 7805 मध्ये आपण काय केलं होतं की एक ट्रान्सफॉर्मर यूज केला होता ज्याच्यामध्ये एक इनपुट कॅपॅसिटर यूज केला जो हाय व्हॅल्यूचा होता आणि दुसरं जे होतं ना तो आयसी तुमचा 1 नंबरला इनपुट आहे, 2 नंबरला ग्राउंड आहे, 3 नंबरला आउटपुट आहे. इनपुटला 22 मायक्रोफॅरडचा किंवा 1000 मायक्रोफॅरडच्या आसपासचा कॅपॅसिटर आपण इथं टाकतो. एक लक्षात ठेवायचं या कॅपॅसिटर पेक्षा हा कमीत कमी 20 पटीने मोठा पाहिजे. लक्षात घ्या आउटपुट कॅपॅसिटर पेक्षा इनपुट कॅपॅसिटर 20 टाइम्स मोठा पाहिजे. लक्षात घ्या असं का तर याचा यूज चार्ज स्टोअर करण्यासाठी आपण करत असतो. लक्षात घ्या हा फक्त नॉइज रिड्यूस करण्यासाठी यूज करत असतो. लक्षात घ्या. तर याच्यातून जर मी 5 व्होल्ट म्हणजे 7 व्होल्ट किंवा 7 व्होल्ट पेक्षा जास्त इनपुट जर अप्लाय केलं तर हे फक्त पुढे 5 व्होल्ट आउटपुट देतं. लक्षात घ्या हे आपण शिकलेलो आहे लास्ट प्रॅक्टिकलला. इथपर्यंत लक्षात आलंय का? आपण 7866 पाहिलेलं आहे त्यामध्ये हे पाहिलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलंय का याच्या रिस्पेक्टिव्ह? हे झालेलं आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगितलंय. कोणाला काय प्रॉब्लेम याच्याबद्दल प्लीज रिप्लाय. आवाज येतोय माझा? रिप्लाय द्या. बचुटे रिप्लाय द्या. येस सर. ओके पुढचा पॉइंट मी घेतो. हे फक्त झालेलं आहे आधी, फक्त हे कळल्याशिवाय तुम्हाला पुढचं कळत नाही यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. लक्षात घ्या. आता आपण पाहतो ऍक्च्युली थिंक ऑफ title to design the negative voltage regulator using 78X. What it indicates that see for the purpose of your practical power supply we have to be required the power supply that is not only the positive power supply, we must require the negative power supply for the purpose of your
OPAM, operational amplifier IC, right? In a next semester, this subject, in that we have required the power that is plus minus 12 means plus positive voltage as well as minus voltage. That's in this case we have to be use the positive as well as negative voltage regulator. So we have already seen the positive 78XX by using. Now see 79XX series, where we have to be use the negative voltage regulator. See, to study the negative voltage regulator by using 78XX. So what it indicate that, see, 79XX is the series of your negative voltage regulator, right? Means 7902, it indicate that your minus 2 volt regulator. 7915, it indicate that 15 volt regulator, or 7820, it indicate that 20 volt minus 20 volt regulator. So 5 requirement of the regulator. See, if the whatever the power applied to your different circuit or different configuration, if that changes, it may causes damage of device due to the fluctuation. So to avoid that, we must use the regulator. Means in spite of changing your input, there is not any change in your output. In that case, we have to be use the regulator. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखाद्या सिस्टीमला आपण इनपुट देत होतो, त्याच्यामध्ये सारखे फ्लक्च्युएशन होत. लक्षात घ्या की बरेचशा डिव्हाइस फ्लक्च्युएशन इन इनपुट व्होल्टेज मुळे डॅमेज होत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे असतात ना, त्या तर खूप डेलिकेट असतात. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जर फ्लक्च्युएशन क्रिएट झालेला तर डिव्हाइस डॅमेज होऊ शकतात. लक्षात घ्या, त्यामुळे काय करतोय, रेग्युलेटर यूज करून तुमच्या इनपुट मध्ये काही पण चेंज होऊ देत. देयर शुड नॉट बी एनी चेंज इन युअर आउटपुट. दॅट्स वाय here we have to be study the 79XX, that is negative voltage regulator here, right? So what we have to study here, see, we have to be observe the output range of IC79XX. So IC79XX is the series, means series of your negative voltage regulator. Start up with a 0 to volt, means 7902, it indicate that minus 2 volt regulator. आवाज येतोय माझा? प्लीज रिप्लाय द्या. नीट आहे का? प्लीज रिप्लाय द्या. आहे? हो. आवाज येतोय माझा? प्लीज रिप्लाय द्या. Yes, sir. Yes, sir. Okay. So we first see the objective of the particular practical. See, output range for IC79XX, it indicate that your fare is your 79XX should be used, right? Then we have to be regulate the voltage from 0 to volt, that is minus 0 to, because here 7902, it indicate that minus 0 to volt, means it should be range start from with 0 to volt, means minus 0 to volt towards the minus 24 volt. But if the value is 7924, it indicate that 24 volt. If the 7919, it indicate that 19 volt. But one of the important thing is that there is a series, but there is not any 7919 IC, means 19 volt regulating, there is not any IC. लक्षात घ्या, आपण मात्र सांगितलं मी की 7924 म्हणजे minus 24 रेग्युलेट करणार आहे. पण 7919 ही सेरीज म्हणजे ही 19 वोल्ट minus 19 वोल्ट रेग्युलेट करणार IC नाही. त्याची सेरीज मध्ये काही येतात. -2 असेल, -4 असेल, -6 असेल, -8 असेल, -10 असेल किंवा -12 असेल. मीन्स अशा काही सेरीज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे -11 असेल नाही, -13 नाही. लक्षात घ्या, त्याच्यात जवळपासची रेंज तिथं यूज केली जाते. Specification of IC79X indicate that in which condition 79XX should be operated. One of the important specification of 79XX is that when we have to be apply the voltage that should be greater than of the 2 volt, when we have to be regulate the particular voltage. Means what? When we have to be regulate the -12 volt voltage, in that case we have to be apply the -40 as a input voltage for 7912, right? This is the basic specification of 79XX. Another specification of 79XX that it have the
load voltage and line voltage regulation. If the applied voltage, input voltage that should be measure or more, in that case, it should be automatically stop the working, right? So these are the some of the things with respect to 79XX. Then observe the negative output voltage range of dual power supply. See, when we have to be design the negative power supply by using 79XX series, in that case, what we have to do? We have to be define the range of, means when we have to be use the 7902, it should give the -2 volt. If we have to give the 7904, it should give the -4. So the range of your negative voltage is start up with the 02 and end up with the -24. So this range is either you have to be used as a dual power supply, but in different cases you have to be used the different IC. लक्षात घ्या, आता मी सांगितलं तुम्हाला की जरी आपल्याकडे रेंज ऑफ आयसीची असली तरी पण आपल्याला जर ते ड्युअल पॉवर सप्लाय म्हणून यूज करायचे असेल, ड्युअल म्हणजे बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर, ते यूज करायचे असेल तर आपल्याला समजा कुठल्याही रेंजचा, समजा +-12 यूज करायचा असेल तर प्लसचा तुमचा 7812 यूज करावा लागेल आणि मायनस साठी 7912 करावं लागेल. त्यानुसार तुमचं ड्युअल पॉवर सप्लाय यूज होईल. ड्युअल पॉवर सप्लाय म्हणजे काय? असा पॉवर सप्लाय की जो +12 आणि -12 अशी दोन्ही व्होल्टेज देत असतो. लक्षात घ्या. तर रेंज ऑफ म्हणजे काय इंडिकेट करतं की तुमची -2 व्होल्ट पासून ते -24 व्होल्ट पर्यंत 79XX तुमचं आउटपुट देऊ शकतं. सेम थिंग तुमचं 78x2 व्होल्ट पासून ते 24 व्होल्ट पर्यंत आउटपुट व्होल्टेज देऊ शकतं. त्याच्यावर तुम्ही तुमचा ड्युअल पॉवर सप्लाय डिझाईन करू शकता. लक्षात घ्या. तर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल पाहतो ना, त्यावेळेस लक्षात घ्या आपल्याला विच आर द कंपोनेंट रिक्वायर्ड फॉर द पर्पज ऑफ प्रॅक्टिकल. वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग वी मस्ट हॅव रिक्वायर्ड द 230 volt power supply, basic thing, because we have to use the transformer, right? Transformer have the input of the 230 volt, right? So 230 volt is the supply is required for your practical. Another thing is you have primary as well as the secondary winding. So you know there is not direct connection between primary and secondary. There is a flux linkage in between primary and secondary, right? So accordingly secondary some of the according to our things, means 12 volt or the 5 volt or the 10 volt, that should be generated accordingly. Secondary, this should be depend on the winding, means primary how it we have to be considered as a 10 winding and the secondary how the 5 winding. It's indicate that less voltage generated across your secondary, right? So always when primary have more winding, secondary have low winding, it indicate that this is the which type of transformer? Step down type of transformer, right? After all, we have required the PN junction diode, because whatever the input coming from your transformer, that is AC. To convert the DC, we have to use the PN junction diode. After all, transformer we already use the, then 79x6 to indicate that negative voltage regulator for our practical purposes. Then register indicate that for the purpose of your output purposes. If register is not taken, there is not any problem coming. Capacitor, this is the important factor for the purpose of 79x6 series. One thing, 1000 microfarad or more or greater than that of the value, capacitor used as the input capacitor, right? Then 10 microfarad, less microfarad capacity used as output capacitor. I have seen you the diagram of the particular circuit. See, this is the diagram of your 79x6 using your voltage regulator. आपल्या जे याच्यामध्ये आहे ना मॅन्युअल मध्ये ती डायग्राम चुकीची आहे. लक्षात घ्या. त्यासाठी मी ही डायग्राम काढली होती, त्याचा तुम्हाला फोटो सेंड केला. पहा इथं काय केलंय, निगेटिव्ह व्होल्टेज आपण इथं अप्लाय केलेलं आहे इनपुटला. लक्षात घ्या, आपण आपल्या कॉन्फिगरेशन साठी तिथं जरी 1000 मायक्रोफॅरेड सांगितलं असेल तर लक्षात घ्या इथे जेवढा कॅपॅसिटी यूज करतोय ना त्याच्यापेक्षा 20 पटीनं लहान इकडे यूज करायचं नियर बाय. इथं 22 मायक्रोफॅरेडचा यूज केलाय, इथे 1 मायक्रोफॅरेड चालतं नियर बाय. लक्षात येत आहे. त्यानंतर पहा इथं काय करायचंय, याचे पिन आहेत 1 2 3. तर 1 नंबर पिन आहे ना ती ऑलवेज 79x6 ची ग्राउंड केलेली असते. ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे. 2 नंबर पिनला इनपुट असतो, इनपुट आपण अप्लाय करतो. 3 नंबर पिन जे असते ना
त्याला आउटपुट कनेक्ट केलेलं असतं. आउटपुट आणि इनपुटला एक कॅपॅसिटर कनेक्ट करायचा असतो हाय व्हॅल्यूचा, आउटपुटला एक कॅपॅसिटर करायचा असतो लो व्हॅल्यूचा. लक्षात घ्या. तर या सर्किटमध्ये काय केले फक्त सांगतो की याच्यासाठी तुमचा हा 7966 IC दिसतोय 7966 IC याच्यामध्ये 3 टर्मिनल आहेत 1 2 3. तुम्हाला माहित आहे आता मी सांगितलं होतं 1 नंबर पिन जे असते ना ती डायरेक्ट आपण ग्राउंड कनेक्ट करतो. लक्षात घ्या. 2 नंबर पिन आहे ना त्याला आपण डायरेक्ट इनपुट अप्लाय करत असतो. 3 नंबर पिन असते ना त्याला आउटपुट असतं. लक्षात घ्या. हे अप्लाय करत असताना तुमचे एक जिथं आपण इनपुट अप्लाय केले ना त्याला हाय व्हॅल्यूचा आपण कॅपॅसिटर कनेक्ट करत असतो. वाय इट इज. तर लक्षात घ्या मी मगाच सांगितले कुणाला सांगता येईल हाय व्हॅल्यूचा कॅपॅसिटर आपण इनपुटला का कनेक्ट करत असतो? प्लीज टेल मी. रिप्लाय द्या. दळवे प्लीज रिप्लाय द्या. दळवे मी आता सांगितलं की इनपुट साठी मी हाय व्हॅल्यूचा कॅपॅसिटर यूज केलाय, आउटपुट साठी लो व्हॅल्यूचा केलाय. काय यूज केलाय मी मग रिझन सांगितले याच. दळवे रिझन सांगा. माहित आहे का? लक्षात येत आहे का? कुणाला लक्षात येते त्याने सांगा. प्लीज रिप्लाय. इनपुटला हाय व्हॅल्यूचा कॅपॅसिटर यूज केलाय आणि आउटपुटला लो व्हॅल्यूचा यूज केलेला आहे. का केलेला आहे असं? माझा व्हॉइस येतोय का? रिप्लाय द्या. माझा व्हॉइस येतोय का? प्लीज रिप्लाय. हॅलो. येस सर. माझा व्हॉइस येतोय? प्लीज रिप्लाय. रिप्लायचे नाही सर. एनीवन कॅन रिप्लाय. माझा आवाज येतोय? रिप्लाय द्या कुणीतरी. येतोय येस आवाज? सर. ओके. मी इथं जे 2 कॅपॅसिटर यूज केलेत, इनपुटला एक कॅपॅसिटर यूज केलाय आणि आउटपुटला एक कॅपॅसिटर यूज केलाय. पहा इनपुटला जो कॅपॅसिटर यूज केलाय तो 22 मायक्रोफॅरेडचा आहे. आउटपुटला जो आहे तो 1 मायक्रोफॅरेडचा आहे. लक्षात घ्या. तर इनपुटचा 22 मायक्रोफॅरेडचा म्हणजे हाय आहे. कारण का की आलेले इनपुट जे आपण याला अप्लाय करतोय ना समजा काही फ्लक्च्युएशन मुळे इथे जे येणार व्होल्टेज आहे समजा हा 5 व्होल्टचा आहे 7905. लक्षात घ्या. काही कारणामुळे ते येणारे इनपुट जर ऍक्च्युली 7 व्होल्ट पाहिजे पण 6 व्होल्ट मिळाले. लक्षात घ्या. त्या केसमध्ये काय होतं हा कॅपॅसिटर त्याच्यातलं व्होल्टेज इंड्यूस करून त्या सिस्टीमला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ते व्होल्टेज रेग्युलेट होतं. लक्षात घ्या. सगळं होतं. जर त्यासाठी ह्याची व्हॅल्यू जास्त असते आणि हा निस्ता फक्त जर काय याच्यामध्ये काही नॉईज आले ना ती इलिमिनेट करण्यासाठी याचा यूज होतो. त्यामुळे याची व्हॅल्यू जास्त असते कम्पेअर टू द यापेक्षा. लक्षात घ्या. ओके. कलेक्शन म्हणजे ते ह्याची नाहीत ना इम्पॅक्ट सिरीजची नाहीत मॅडम. आता लक्षात घ्या याच्या रिस्पेक्ट टू थिअरी सांगतो तुम्हाला आणखी थोडे. लक्षात घ्या की आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण रेग्युलेटर निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर पाहतो ना तुम्हाला माहिती आहे द साइज ऑफ निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर इन द पॅकेज ऑफ 220 मीन्स या साईडला 220 साईज असं म्हटलं जातं. या साईडला 220 साईजचा रेग्युलेटर पॅकेज असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. in case of your 7905 it have 3 packages, right? Sorry, 3 pins. One is your ground, 2 is your input, 3rd is your output, right? Only 3 pin are required for the purpose of your negative voltage regulator. Sir, double ला तेवढं फोन करा प्लीज. सर प्रॅक्टिकलचे. So this is the TO220 model of the your regulator, right? So in this case
we have seen this model. Now this I see what it does. It gives the, in spite of change your input, there is a particular voltage. Means consider that 7912, it indicates that it should provide the minus 12 volt in spite of changing your input, right? इनपुट मध्ये काही जरी चेंज झाले तर तुमचं आउटपुट जे पाहिजे, रिक्वायर्ड पाहिजे ते आणि तेवढंच व्होल्टेज द्यायचं काम तुमचा आयसी करत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे ह्याला रेग्युलेटर असं म्हटलं जातं. रेग्युलेट इंडिकेट तुमच्या व्होल्टेज मध्ये, इनपुट मध्ये काही जरी चेंज झाला तर त्याचा इफेक्ट तुमच्या आउटपुटवर व्हायला नको, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 78 and 7986 मध्ये ओनली वन डिफरन्स आहे, लक्षात घ्या. 7886 series is for the purpose of positive voltage regulator, 7986 series is for the purpose of your negative voltage regulator only. दुसरा कसलाही डिफरन्स नाही याच्यामध्ये. आणि लक्षात घ्या की याच्यासाठी सेम 2 व्होल्ट म्हणजे मायनस रेग्युलेटर म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर असू द्या नाहीतर पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर असू द्या, त्याला आपल्याला जे व्होल्टेज अप्लाय करायचं ना 2 व्होल्टला मॅक्सिमम असायला पाहिजे जेवढं रेग्युलेट करायचे त्यापेक्षा. याच्याबद्दल कुणाला काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा. आणि ऑब्झर्वेशन टेबल घेत असताना लक्षात घ्या, इथे सांगितलंय सिरियल नंबर, फी इन फी आउट, लक्षात घ्या. तर सिरियल नंबर ओनली 2 केसेस येतील याच्यात, लक्षात घ्या. एक तर कारण काय आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतोय ना, तर त्याची व्होल्टेज आहे ना आपण फेरी करू शकत नाही. ट्रान्सफॉर्मर फिक्स व्होल्टेज असणार आहे. जर समजा 12 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर असेल तर 12 व्होल्टच असणार आहे, लक्षात घ्या त्याचा. त्यामुळे आपल्याला फक्त सिरियल नंबर 1 and 2, 1 is equal to फी इन इक्वल टू 0 व्होल्ट म्हणजे ऑफ असताना आउटपुट किती येणार, जे येईल ते इथं याचं 0च येणार. आणि दुसरं असेल येणार, समजा ट्रान्सफॉर्मर 12चा असेल, 12 व्होल्ट आपण इनपुट अप्लाय करतोय त्यावेळेस येणार आउटपुट. नॉर्मली हा ट्रान्सफॉर्मर जो आहे ना, हा ट्रान्सफॉर्मर नॉर्मली आपला जो आहे ना इनपुट ट्रान्सफॉर्मर असतो 12 व्होल्टचा, आणि इथं जे येणार व्होल्टेज तुमचं किती येते ते आपण जे 2 रिडिंग फक्त घेणार आहोत. मला सांगा याच्या रिलेटेड कोणाला काय प्रॉब्लेम आहे का. स्टार्टअप विथ द 7804 78 सिरीज पासून सांगा काय डिस्कस त्याच्यावर कुठल्यावर करायचंय का ते सांगा. त्यानंतर आपण प्रॅक्टिकलला जाणार आहोत. याच्या रिस्पेक्ट टू कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. फिक्स व्होल्टेज रेग्युलेटर समजलं ना सगळ्यांना, जे प्रॅक्टिकल तर आधी झालेलंच आहे त्याचं. त्याच्या रिस्पेक्ट टू कोणाला काय प्रॉब्लेम आहे का. रिप्लाय द्या सर प्लीज. ह्याच्यात कॉल नाही करताय ह्याला करायचंय मला. सांगितलंय ना, आलंच नाही ते.
आवाज येतोय माझा? प्लीज रिप्लाय. आवाज येतोय? Yes, sir. Okay. See the practical things. See, we have seen one of the important practical, that is 79XX series. So 79XX series indicate that negative voltage regulator, right? So in this case, we have to be apply this is your 230 volt power supply. That is your transformer is connected across here, right? So transformer is connected across here as a rectifier, right? So rectifier indicate that it is a center tap type of the configuration. It gives the particular DC output, right? That DC output, it is again connected to the here, right? So here that should be whatever the output DC. See, this is the DC that should be applied across here, right? So one of the it have three things, three wires. Here we have applied the two wires. Accordingly, it should generate the C. This is the input. It should generate the DC voltage. This DC is applied to here as a input. See, there are three pins with respect to your IC. One is your ground. Here ground is connected across pin number 1. 2 number pin is nothing but your input pin, and third number pin is nothing but your output, right? This is the configuration of your 79XX series. So one of the important thing with respect to 79XX is that it is the negative voltage regulator. It have required the two capacitor. This is the one, this is the two, right? This capacitor, see, this capacitor is with respect to your pin number 2. See, this is the pin number 2 that should be applied in between your 2 number pin and the ground section, right? Here that should be connected, right? The value of this capacitor is near about the 20 times more than that of the second capacitor. This is your second capacitor. See, the value of this capacitor is 470 microfarad. This have the value which is near about the 20 microfarad, right? Means there should be need of the 20 times more, greater than that of that should be acceptable. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी कॅपॅसिटर यूज करतोय तर इनपुट कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त पाहिजे. हा तुमचा इनपुट कॅपॅसिटर आहे, हा तुमचा आउटपुटला कनेक्ट केलेला कॅपॅसिटर आहे. इकडे हा लहान दिसतोय तो, लक्षात घ्या. याची साईज मोठी असणार आहे दॅन दॅट ऑफ ह्याच्या, कारण की याला जे इनपुट आपण सांगितलं तुम्हाला, फ्लक्च्युएशन जर होत असतील ना, व्होल्टेज मिळते नाहीला ते कमी जास्त जर होत असेल ना, तर त्या केसमध्ये याच्यामध्ये जो व्होल्टेज किंवा चार्ज जे स्टोअर केलेला असेल ना, ते इकडे अप्लाय केलं जातं. लक्षात घ्या, त्यासाठी याची साईज मोठी असते. लक्षात घ्या. इथे इम्पॉर्टंट थिंग एक लक्षात ठेवायची की एक नंबर पिन जे आहे ना, त्याला ग्राउंड कनेक्ट केले का नाही, तेवढं फक्त इम्पॉर्टंट आहे. एक नंबर पिन आहे पहा, या पिनला ग्राउंड, इकडे मी टोटली सगळं सेक्शन ग्राउंड केलेलं आहे, तेवढं फक्त पाहिजे. बाकी सगळ्यात 2 नंबरला इनपुट असेल, इनपुट इकडून आलेलं इनपुट इथं अप्लाय केलेलं आहे, आणि 3 नंबर पिनला तुमचं आउटपुट आहे. लक्षात घ्या, इथं आपण याच्या अक्रॉस इथं कनेक्ट केलेलं आहे, तेव्हा पुढे आपण मेजर करणार आहोत इथं आणि इथं याच्या अक्रॉस. एक मिनिट, मल्टीमीटर ऑन करतो. नॉर्मली 2च रिडिंग असतील याच्यात, लक्षात घ्या. रिडिंग नाही, दोन रिडिंग कोणत्या असतील, एक तर आहे तर फुल्ली टर्न ऑफ आणि दुसरा आहे ते याचं आउटपुट व्होल्टेज. लक्षात घ्या. आताची रिडिंग पहा, नॉर्मली 0 व्होल्ट रिडिंग काय इंडिकेट करतात, 0 व्होल्टला म्हणजे तुमची तिथं दाखवा पॉवर टर्न ऑफ केलेलं आहे सगळं. पहा, स्विच टर्न ऑफ केलेलं आहे म्हणजे 0 व्होल्ट तुम्ही अप्लाय केले, राईट. 0 व्होल्टला 0च आउटपुट येणार आहे. पहा, नॉर्मली 0 व्होल्टेज येणार आहे, राईट. 0.005 निग्लिजिबल म्हणजे नाहीच, 0 व्होल्ट दिसतंय का, मल्टीमीटर दाखवा, नियर अबाउट 0 व्होल्ट येते. लक्षात घ्या. ज्या वेळेस मी व्होल्टेज हा ऑन करतोय पहा, नॉर्मली हा ऑन केलं पहा. नॉर्मली हा 12 व्होल्टचा रेग्युलेटर आहे, त्याच्या क्रॉस आपल्याला 12 व्होल्टच्या म्हणजे -12 व्होल्टच्या रिस्पेक्ट टू व्होल्टेज यायला पाहिजे. लक्षात घ्या.
राईट. थोडासा फ्लक्च्युएशन यायला लागले खरं तर, पण ऍक्च्युली हा 12 व्होल्टचा रेग्युलेटर आहे. ऍक्च्युली इथं बरोबर 12 व्होल्ट यायला पाहिजे, पण थोडासा प्रॉब्लेम यायला 11.55 ऍक्सेप्टेबल आहे, कारण 0.5 व्होल्ट त्याच्या प्रोसेसिंग मध्ये कुठंतरी म्हणजे इनपुट आपला जो ट्रान्सफॉर्मर बघा तो कनेक्ट करताना त्याच्यात थोडस दाखवा इकडे ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन इंटरनल करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी थोडस फ्लक्च्युएशन होतं. 0.5% ऍक्सेप्टेबल चेंज आहे नियर अबाउट. हा आपल्याला व्होल्टेज आउटपुटला दाखवा. 12 व्होल्ट ऍक्च्युअली मिळायला पाहिजे, पण इट शुड बी मीन्स माइनस 12 व्होल्ट. माइनस है क्या प्लस? माइनस 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 आउटपुट क्या आना चाहिए? माइनस Output 12 minus. माइनस 12 माइनस 12 व्होल्ट आले. अजून एकदा दाखवतो. ओके 11.55 राईट. दॅट शुड बी ऍक्सेप्टेबल. ओके, लक्षात आलं प्रॅक्टिकलच्या रिस्पेक्ट टू काय कोणाला प्रॉब्लेम? प्रॅक्टिकलच्या रिलेटेड कोणाला काय प्रॉब्लेम आहे का याच्या रिस्पेक्ट टू, किंवा काय 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 यूज केलेत, कशासाठी यूज केलेत, काय रिझन आहे, कळेल का? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का याच्याबद्दल? प्लीज रिप्लाय द्या. हा पृथ्वीराज, अक्षय काळे, आवाज येतोय माझा? यस सर. हा, कुणाला काय प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकलच्या रिस्पेक्ट टू? एक लक्षात घ्या की प्रॅक्टिकली तुम्ही समोर असताना वेगळंच राहताना असं तुम्हाला पिन नंबर नीट दिसत नाहीत, काय नाहीत, असं प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी पण आपण ट्राय करतोय की प्रॅक्टिकल तुम्हाला समजावं. असं याच्या रिलेटेड काय बघा, हे पहा हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर आपला कशासाठी यूज करतो? इकडून जे एसी आलंय 230 व्होल्ट, ते एसी आपण डायरेक्ट इथं अप्लाय करू शकत नाही, लक्षात घ्या. त्यासाठी व्होल्टेज रिड्यूस करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज केला, ज्याच्या थ्रू आपल्याला जे व्होल्टेज मिळतंय ना ते एसी व्होल्ट, समजा इथं मिळणारं व्होल्टेज 14 किंवा 15 व्होल्ट असेल, लक्षात घ्या, कारण डायोडच्या प्रोसेसिंग मध्ये व्होल्टेज ते चेंज होत राहतं, लक्षात घ्या. इथं मिळतं व्होल्टेज ते एसी व्होल्टेज असतं, लक्षात घ्या. इतर तुमचा जो डायोड आहे ना ते रेक्टिफिकेशनचं काम करतो, लक्षात घ्या. रेक्टिफिकेशन म्हणजे एसीचं डीसी कन्व्हर्जन मध्ये करतात. डीसी कन्वर्ट झालेलं तुम्ही याला अप्लाय करता, इथं अप्लाय केल्यानंतर ते रेग्युलेट करायचं काम करतं, लक्षात घ्या. तुमचा जो आयसी आहे ना हा 7912 म्हणजे 12 व्होल्ट, मायनस 12 व्होल्ट त्यांना रेग्युलेट करायला पाहिजे, लक्षात घ्या. तर 12 व्होल्ट न करता थोडस म्हणजे 0.40चा तेवढा डिफरन्स आपण ऍक्सेप्टेबल आहे, लक्षात घ्या. 12 व्होल्ट रेग्युलेट करतं, तेवढं रेग्युलेट करतं. आणि ते करत असताना आपण 2 कॅपॅसिटर इथे यूज केलेत, पहा मोठे आहेत 2, एक मोठा आणि एक लहान आहे. तरी हा मोठा जो आहे ना आता इनपुट साईडचा आहे, दिसतंय बघा, तुम्हाला दिसतंय का? बघा इनपुट साईडला कनेक्ट केलेला आहे 1 नंबरच्या 2 नंबरच्या पिनला, त्यामुळे त्याची साईज पहा मोठी आहे. काय इंडिकेट करतं? तर चार्ज स्टोअर करायसाठी त्याची साईज मोठी असते. दुसरा कॅपॅसिटर आहे त्याची साईज स्मॉल आहे, बघा. ते फक्त जे काही जर त्याच्यामध्ये नॉईज आली तर ती इलिमिनेट करण्यासाठी त्याची साईज स्मॉल असते, लक्षात घ्या. यासाठी यूज केलेलं आहे. याच्या रिस्पेक्ट टू कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? प्लीज रिप्लाय द्या. हा, प्रॅक्टिकलच्या रिस्पेक्ट टू कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नो नो सर. सर. ओके, वेळ आहे खरं आपल्याकडे. काय करायचं, स्टॉप करायचं की दुसरं काय? तुम्हाला कशाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे का आपल्या रिलेटेड सब्जेक्टच्या? प्रॉब्लेम कालचे मी तुम्हाला प्रॉब्लेम आहेत माझ्याकडे खरं तर. तुमच्यासाठी मी असाइनमेंटसाठी घरी करण्यासाठी त्यासारखेच प्रॉब्लेम दिलेले आहेत. काल जे आपण प्रॉब्लेम घेतले होते ना त्याचा आन्सर लास्टचं कॅपॅसिटरचं C2चं काय आलं मला सांगा बरं. सांगा C2 ची व्हॅल्यू किती आली? वही आहे ना तुमच्याकडे आता? वही आहे का? प्लीज रिप्लाय द्या.
आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? येस सर. हा, तर याचं कन्क्लुजन काय पाहा, म्हणजे ऍक्च्युली कन्क्लुजन एक्सपेरिमेंटचं काय आहे? तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस याच्यासाठी ऑब्झर्वेशन टेबल पाहतो ना, त्यावेळेस पाहायचं की अप्लाइड इनपुट व्होल्टेज, लक्षात घ्या इनपुट व्होल्टेज 0 व्होल्ट आणि आउटपुट व्होल्टेज त्यावेळेस किती असणार आहे? 0च असणार आहे. लक्षात घ्या. सगळ्यांनी ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करा आधी. ऑब्झर्वेशन टेबल दोनच रिडिंग आहेत. ऑब्झर्वेशन टेबल पहिलं सप्लाय आणि दुसरं आउटपुट व्होल्टेज. सप्लाय आणि आउटपुट व्होल्टेज अशाच प्रकारे तुमचं दोन फक्त विंडो असतील तुमच्या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये. सप्लाय आपण 0 व्होल्ट घेतलं होतं, त्यावेळेस आउटपुट किती मिळालं? 0च मिळालं, लक्षात घ्या. आणि आता सप्लाय इथे जे अप्लाय केलंय आपण, हा 12 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस आपल्याला 11.55 जे मिळत ते 11.55 56 जे मिळत आहे, अशा दोन रिडिंग आहेत, लक्षात घ्या. ओके. ओके, स्टॉप करायचं आपण. प्रॅक्टिकल झालेलं आहे, स्टॉप करायचं. ओके. Yes, sir. कोणाला काय प्रॉब्लेम असला तर विचारू शकताय तुम्ही. ओके, स्टॉप करूया. ते जाऊन स्टॉप कर. Attendance. One of the important thing, attendance. Attendance देता. Roll number 1, Present, sir. 2, Present, sir. 3, 4, 4 absent. 5, Present, sir. 6, Yes, sir. 7. Roll number 7.